सुप्रभात. जय जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी गेले दोन वर्ष ठाणे महानगरपालिकेतील विविध प्रश्नांबाबत महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना, महाराष्ट्र एस टी महामंडळ कर्मचारी युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन, बँकेर्स असोसिएशन्स आणि संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या ज्या संघटनात्मक युनियन आहेत, हिंद मजूर किसान पंचायत संलग्न, या सर्व प्लॅटफॉर्मवरती विविध मध्यमवर्गीय कामगारांचे, गोरगरिबांचे प्रश्न प्रशासनाचे मांडतो, विधिमंडळ मंत्रालयापर्यंत मांडतो आणि याच बॅनरवरती आम्ही विविध शहराच्या भविष्यातील विकासाचे प्रश्न पण आणतो. तर हे सर्व करत असताना जगाच्या पाठीवर आज युद्ध चालू आहे आणि युद्धाची पार्श्वभूमी तपासता शासन आणि सरकार काही धनिक इंडस्ट्रियलिस्ट तेल कंपन्यांच्या दबावाखाली अचानक भाववाढ करतं. आता तुम्हाला माहिती आहे, आखातीमध्ये 35 रुपये कच्च्या तेलाचा भाव आहे आणि आपल्याकडे भारतामध्ये तिप्पट भाव हा आकारला जातो तेलांचा. मग पेट्रोल असेल, डिझेल असेल, घरगुती गॅस असेल, व्यावसायिक गॅस असेल, हे इंधन एवढं महत्त्वाचं आहे. ते आखाती देशाच्यामध्ये होतं. परंतु मी सांगतो, हे इंधन पुरवठा इतर राष्ट्रामध्ये होण्यापूर्वी ज्या ज्या देशामध्ये मुळात कच्चं तेलच 35 रुपये लिटर असेल, तर इतर देशामध्ये तिप्पट ते चौपटरित्या भाव विकत असेल, तर या कंपन्यांनी आधीच प्रॉफिट कमवलेला आहे. कंपन्यांनी जर आधीच प्रॉफिट कमवलेला आहे तर ऑलरेडी त्यांना भाववाढ करायची गरज नाही आहे. 60 रुपये घरगुती गॅस, 115 रुपये व्यावसायिक गॅस आणि युद्धजनित परिस्थितीचा गैरफायदा घेऊन, या गैरफायद्याअंतर्गत केंद्रातील सरकारवर दबाव आणून या इंडस्ट्रियल कंपन्यांनी भाववाढ करून घेणे हे स्वतःच्या फायद्यासाठी केलेले आहे. जो फायदा यांनी आधीच लाटलेला आहे, आता पुन्हा ह्या युद्धाचा फायदा घेऊन अचानक गॅस टंचाई, इंधन टंचाई निर्माण करायची आणि राज्यावरती, देशावरती एक संभ्रम निर्माण करायचा जनतेमध्ये की खरोखर या युद्धाजनक परिस्थितीमध्ये इतर देशाला त्याचा फटका बसलेला आहे. पण असा कुठल्याही प्रकारचा फटका राष्ट्राला, भारताला बसलेला नाही. कारण तेल कंपन्यांनी आधीच स्टॉक्स करून ठेवलेले आहेत. तेल कंपन्या, तेल वितरण कंपनी, गॅस वितरण कंपनी, पेट्रोलियम कंपनी यांच्याकडे आधीच स्टॉक वितरित आहे आणि आपल्याकडे तेल कंपन्या आहेत. जो कच्चा तेल येतो, पुरवठा येतो, तो इथे प्युरिफाईड करून सर्व देशभर पुरवलं जातं. त्यामुळे आपल्याकडच्या तेल कंपन्या सक्षम आहेत. त्यामुळे कुठेही तुटवडा नसताना देखील या युद्धजनित परिस्थितीमध्ये तुटवडा आहे असं जनतेसाठी दाखवणं हे सरकारची नामुष्की आहे, हे राज्य सरकारची नामुष्की आहे, केंद्र सरकारची नामुष्की आहे. ज्यांनी इंडस्ट्रियल लोकांना, मग रिलायन्स असेल, अदानी असेल, पेट्रोलियम कंपनी असेल, यांना मुबलक देशामध्ये भाववाढ करायला आधीच मुबलक दिलेली आहे आणि आत्तासुद्धा. आणि इवन दो भारताने ह्या मोठमोठ्या कंपन्यांचे कर्जमाफ केलेले आहेत, सबसिडी दिलेल्या आहेत, सबसिडी दिलेल्या आहेत, तर पुन्हा भाववाढ कशासाठी पाहिजे? तर हा केवळ जनतेच्या मानेवर बसलेला हा गळफास आहे. तो देशातील सरकारने विचार करावा आणि भाववाढ तूर्त कमी करावी. रविराज रवींद्र चांगू शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन, परिवर्तन कामगार सेना नाशिक आणि महाराष्ट्र एस टी महामंडळ कर्मचारी युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन, ऑल बँकर्स कामगार कर्मचारी संघटनात्मक मी हा सतत पोटतिडकीने जनतेबाबत भूमिका मांडतो. देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचेल अशा प्रकारे भूमिका मांडतो. मी मागे बराच प्रश्न मांडले तर भाववाढ कमी झाले. थेट मी संवाद नरेंद्र मोदींशी साधतो. तर हा संवाद आत्तासुद्धा जनतेच्या हितासाठी मी तुमच्याकडे साधतो आहे. त्यामुळे येणारे जी काही भाववाढ केलेली आहे, 60 रुपये घरगुती गॅस आणि 115 रुपये व्यावसायिक बार तुरंत कमी कराव्या. आणि जो काही युद्धजनक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन जो काही तुटवडा केलेला आहे आणि एस्मा अंतर्गत, कायदे अंतर्गत जो काही सगळीकडे आपत्कालीन स्थिती निर्माण झालेली आहे, ती तूर्त जरूर सरकारने करावे. आपल्याकडे वितरण व्यवस्था आहे, आपल्याकडे इंडस्ट्रियल तेल कंपन्यांकडे स्टॉक आहे. त्यामुळे कुठेही देशामध्ये तुटवडा आहे असं जाणवून देणं आणि तुटवडा करणं
हा गैरकानूनी गुन्हा आहे. एवढंच मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. जय हिंद, महाराष्ट्र. जय हिंद, भारत.